इकडं लय गरमी आहे, रास गरमी आहे बाबा. आपल्या इकडं तर कधीच ना, इकडं लय गरमी आहे. असं वाटतंय पहिल्यांदा आले टाकू आनंद रे बघी भाई कावळेच पहिला बोलत आणि कोणते कावलं बोलते भाई हा का आता काय काय बाबा मोठी का आता आम्ही इथनं एक्झिट तर इथशी बाहेर बस लागलेल्या आहेत. बस इकडे टॅक्सीवाल्यांचं काउंटर आहे. एअरपोर्टच्या बाहेर आल्यावर हे तिकीट आहे. इकडं बस सस्त्यानं पडताना इकडं बघा 150 रुपये म्हापसाला, 200 रुपये कॅलंकटला, 200 रुपये पणजी, 400 रुपये मार्गड. तर आता आम्ही बसमध्ये जाऊ. 200 तिकीट आहे. तिकडनं पुढं गोव्याला आले. आमच्या अंगात ताकद आले. दोन बॅगी घेऊन आम्ही चालले. कशी ताकद आले का माहिती फिरायला आले तर. इथं बस लागलेली आहे. अर्ध्या तासान निघू आम्ही. इकडे हिरोईन आहे माझी. हा ठीक आहे. आम्ही पोचलेलो. आता डायरेक्ट इथनं हॉटेलला जाऊ. पुढं जाऊन आम्हाला बसायचे म्हणजे हॉटेल टूर फिरायला बसायचे. इकडं कितनी खुशी ना कितनी ना काय करू ना काय झाले आम्हाला तो भय ती तिथं लागल. आता 4 नंबरला लागल. ना ऐकत हे ना ऐकत कसं वाटतं मस्त होतं. आता मस्त चालली. चला तर आता आम्ही बसमध्ये बसल्या. आता निघू. आता कॅलिंगटची बस आहे तिकडं भेटूया. फायनली आम्ही पोचलेलो आहोत. इकडं लय गरमी आहे, रास गरमी आहे बाबा. आपल्या इकडं तर काहीच ना, पण इकडं लय गरमी आहे, रास होऊन काम फुकला. आता इकडं आल्यावर आम्ही पोचू. आता येल्लो घराच्या इथं तर दाखवतो थोड्या वेळात. तर फायनली गाईज आम्ही पोचलेलो डेल्टा रेसिडेन्सी बघा. इथंशी आमची बुकिंग होती. आता इकडनं आतमध्ये जाऊ आम्ही. तो आता वेटिंगला थांबवलो मी इथं. हा बघा तर रिसेप्शन आहे. हा इकडं स्विमिंग पूलचं काम चालू वाटतं मागं काहीतरी करताना. आमच्यासाठी त्यांनी वेलकम ड्रिंक म्हणून आणले. घे आता ना सध्या त्यांना जाऊ. बघा इकडं स्विमिंग पूल आलेलं काम चालू आहे. इकडनं आता दुसऱ्या मजल्यावर आलोय. हा बघा रूम. इथे टी व्ही आहे. पाण्याची बॉटल ठेवलं. मेन्यू कार्ड. ते कबड आहे. ते पण हा बेड कच्चा AC आहे. इथे मिरर. इकडं पण बघा मोठा आहे, बराचसा मोठा आहे. टू मच हेवी. खूप मोठा आहे. तर फायनली आम्ही पोचलेलो आहोत हॉटेलमध्ये. आता थोडं रेस्ट करू आणि फिरायला जाऊ. थोडा बघू संध्याकाळी. आता झोपू. आमची झोप पण नाही झाली. सकाळी 3-3:30ला आम्ही कॅब पकडले. 3:30ला म्हणजे 2ला उठलेलो आम्ही. झोपलोच ना रात्री. झोपत नाही लागली. तर एकदाशी पोचलं तर आता थोडंसं काहीतरी खाऊ ना दोन झोपू डायरेक्ट. चला भेटूया थोड्या वेळात. गॅस तर वाजलेत आता
5:30 आता आम्ही झोपून उठलो. आमची एक झोप झालेली, सकाळी झोप नव्हती भेटली. आता इथनं आम्ही बीचवर चालल्या, कॅलनगड बीचवरती. तर कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये, आम्ही दाखवतो पुढं. आम्ही रेडी झालेले आहोत. चलो हम लोग चले घूमने. चलो आम्ही चाललो बीचवरती, कॅलनगड बीचवरती. मस्त असा व्ह्यू आहे समोर आणि आम्ही आता मजा करू, अंघोळ करू. अजून तिथं झोपणशी उठलो. आताच झोपकी परत झाली ना. बीचवर जायचा होता, दुसऱ्या दिवशी परत जायचं आहे आम्हाला. दुसऱ्या दिवशी ती बसवायला येईल. एक दिवस साऊथ गोवा, एक दिवस नॉर्थ गोवा असं करणार आहे. आणि नंतर मग आता डिनरचं टायमिंग 8 ते 10:30 काहीतरी. त्या टायमात डिनर फ्री आहे आम्हाला, फक्त लंच बाहेर आहे. पॅकेजमध्ये आलो ना आम्ही, तर ते डिटेल देईन मी डिस्क्रिप्शनमध्ये. पॅकेजमध्ये किती काय कॉस्ट झाला, इयरमध्ये किती काय तिकीट प्राईस होती, सर्व दाखवतो पुढं. तर कसं वाटतंय पहिल्यांदा आले? हां, काय अजून फिलिंग कशा? अरे नाही नाही, थँक्यू. आम्हाला स्लीपर, अरे वा, स्लीपर घ्यायला सांगत होती पण ना आमच्या रंग कुठं आहे. आम्ही फोटो सेशन करू, आंघोळ करू दरशी ना, नाही गो रातच्या जेवायला डायरेक्ट. चला भेटूया थोड्या वेळात डायरेक्ट बीचवरती. किती गोरा दिसतं कोण मी आता, मी फक्त गोरा झाले म्हणजे समोर. राज गोरा आलो आता जवळच बीचचे. बरोबर नीला उचलून टाक पाण्यात डायरेक्ट. व्हिडिओ काढायला कोण ना, मला सिंगल हँड वापरावं लागेल. इथं फोटो बिटो लय भारी येते. आता रास फोटो माझा फोन भरणार आहे वाटतं, भरा जरा करून. तिथं एअरपोर्टलाच रास भरला, रास फोटो काढलाय ना आम्ही. हां, आम्ही झुंजत चाललो आहे. रास फोटो काढू आता. रास दुसरा मोबाईल भरणार आहे माझा आता, 256 GB. ऑलरेडी आता भरलेला व्हिडिओच्या. हां, भरणार कोण दुसरी, तूच एक. माझा तर फोटो कमी असताना आता हिच्यात फोटो व्हिडिओ जास्त. देख लो भाई, हम लड़के हैं ना, हमारे साथ ऐसा ही होता है. 10-15 पोजी पक्के फोटो, 150 फोटो. आम्ही बीचवरती, बीचवर आलो. कसली हवा सुटले, व्ह्यू लय भारी. मला वाटलं पाऊस दिवस असेल, पण पावसाच्या काय खाना खुणा नाही. आणि एकदम सनी डे, कडक असा व्ह्यू आहे. इथं तेव्हा कसं ठेवलेलं आहे, सुंदर असा व्ह्यू. भाई इकडं आमचा फोटोशूट चालू झाला. ओके भाई, कावळेच भाईला बोलवताना वरती कावलं बोलते भाई, सगळं जमलं. इकडं फोटोशूट चाललंय, काहीतरी संवाद चालले या सगळ्यांचा. तो इधर बंदा बैठे. आपका नाम क्या? राज. किधर से आप? दिल्ली. ओके, दिल्ली से आहे. खूप मदत केली यांनी फोटो काढायला. आमच्याकडे कोण माणूस नव्हता, आम्ही दोघंच होतो. तो आपका शादी भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया? हाँ नहीं हुआ है तो कोई लड़की होगा कमेंट करो. बंदा अच्छा है, एकदम सादा सिंपल. जय श्री कृष्णा.
चलो तर आता आम्ही चाललो तर आतमध्ये भिजाला दिसतोय की चल चल ऐका चल आता तुला भिजवतो पक्की भय भय आता कुठं कुठं पळाली कुठं पळाली मोठी ना तुटली ती हे बघ अर्ध्याशी तुटता बघ बघ बस खाली बस खाली बस ना अगं मोठी तिथून तुटता ती इथून तुटत बघ ती तुटली बघ आता इथं काय येतं काहीच नाही बघ बचा 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 बस आता बस 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 1 2 7 बोलायच्या बसली दोन तीन चार ते तुटली तुटली बस चल तुटली ती पटकन 1 2 3 4 5 6 7 पटकन बसायचे का मोठ्या मोठ्या लाटा येतात आता संध्याकाळ झाले ना तर बघा कसल्या लाटा येतात पण तुटतात त्या आम्ही जास्त आतमध्ये नाहीच आहेत बाहेरच आहे बघा तुम्ही पण या मस्तपैकी फिरायला गोव्याला आता आमचा तर दिवस उद्या जाईल उद्या एक साऊथ गोवा नंतर नॉर्थ गोवा असं दोन दिवस ठरले साऊथ आणि नॉर्थ तर उद्या पण बहुतेक कामं करू कचिक कचिक घाबरत बाबा आता लाट आली लाट आली 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 मस्त आपण मस्त आहे आली 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 इकडे 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 बघ हा का आता विषय गेली काय काय वा हे बघा काय केला चाल आम्हाला राग चाल सगळं वालून भरला बाबा मोठी ना थोडंसं भिजलो आम्ही आता माशी गेली माझी चट्ट्यान गेली दिवस जमा झाले तर घरी जाईल 5 minutes later 8:30 ते 6 सिनर आहे इकडे बघा इकडे आम्ही कमी घेतले तर पुढं दाखवतो मी सांगा काय काय होता नॉनव्हेज आहे चिकन हैदराबादी फक्त एकच आयटम आहे नॉनव्हेजमध्ये व्हेजमध्ये बघा दाल फ्राय स्टीम राईस इकडे पनीर आहे इकडं गोड स्वीटमध्ये खीर आहे शेवची सलाड पापड इकडे आम्ही बसतोय आता आम्ही जेवण सुरू करू व्हेजच बरं आपल्या नॉनव्हेजपेक्षा बघू थोडा काही नॉनव्हेज नंतर
तर भेटूया थोड्या वेळात. जेव पिऊन झालेलं आहे आमचं. जेव मस्त होता. व्हेजमध्ये भारी होता. नॉनव्हेज फक्त एकच होता, ते हैदराबादी चिकन होता. बाकी काय ते रोटे विटे होत्या, राईस होता. पण व्हेजमध्ये चांगलं होता आणि टेस्ट पण लय भारी होती. तर जेवलो मी पक्का, राईस जेवलो. तर आता आलो वरती झोपायला. आता उद्या त्यांचा फोन आलेला म्हणा पॅकेजवाल्यांचा. उद्या सकाळी मग तशी त्यांचा ब्रेकफास्ट आहे, मग तो करून 8 साडेआठ नंतर त्यांचा फोन येईल एकाचा. तो बसवाला ती तशी समोरच एक चर्च आहे, तिथं थांबायचं बोलता. मग आम्ही बस घेऊन येऊ, मग साईट सीइंगला जाऊ. तर भेटूया डायरेक्ट उद्या सकाळी. तर आता आम्ही झोपतो, टाईम पण झालेला आहे, त्याची झोप आलेली. चला गुड नाईट स्वीट ड्रीम. भेटूया दुसऱ्या दिवशी.